विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर परिसरात काल झालं। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। त्यानंतर भारती पवार यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला। प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना मोठा हातभार लाभला असं त्या म्हणाल्या। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात ही विकसित भारत संकल्प रथयात्रा जाणार असून लाभार्थ्यांनी या रथयात्रेत सहभाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। कार्यक्रमात तुळजापूर शहरातील केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी तसंच दर्शनासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत सुरुवातीला 10,000 रुपये चहाच्या टपरीसाठी मिळाले, त्यानंतर 20,000 रुपये मिळाले, त्यानंतर 50,000 मिळाले। यासाठी केंद्र सरकार आणि नगर परिषद तुळजापूर यांचा मी आभार व्यक्त केले आहे। मला PM योजनेतून कर्ज पहिल्या टप्प्यात 10,000 मिळाले व नंतर 20,000 मिळाले। ते कर्ज आम्ही फेडले। परत तिसऱ्या टप्प्यात 50,000 कर्ज मिळाले, ते व्यवस्थित सध्या फेडत आहोत। त्याबद्दल मोदी सरकारचे धन्यवाद। माझा बांगड्याचा धंदा आहे। मला 10,000 रुपये दिलेले होते की मी 10,000 फेड केले, 20,000 पण दिले, 20,000 पण फेड केले आणि आता याने मला दिल्यानंतर हे अजून सेवा मी दुसरा वाढवू शकतो।